पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कुठलाही हाणामारीचा प्रकार घडला की सोशल मीडियावरती ते नेहमी असं दाखवतं की मुळशी पॅटर्न सारखा थरार झाला, मुळशी पॅटर्न सारखा हल्ला करण्यात आला. सगळे आमच्या मुळशी निसर्ग आहे, सगळे व्यवसाय आहे, इंडस्ट्री आहे, निसर्ग आहे, तो एवढा मोठा IT पार्क आहे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं सगळं आहे, परंतु चुकीची ओळख दाखवलेली आहे. लग्न करायचं झालं तर मुळशी तालुक्यातल्या मुलाला शक्यतो मुली मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. एवढी परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. त्यांनी जसं सांगितलं की शेती विकायची नसते, राखायची असती, तर आमचं त्यांना सांगणं आहे की मुळशीची अस्मिता विकायची नाही बाबा, मुळशीची अस्मिता तुला राखायची. ते आमचं ह्याच्या मागचं एक हे. स्थानिक मुलांना पिरंगुडी इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या मिळत नाही. मुळशी तालुक्याचा ॲड्रेस जर आला तर कंपनीवाले कॉन्ट्रॅक्टर असतील, कंपनीचे मालक असतील, ही लोक स्थानिक मुलांना कामावर घेत नाही. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला मुळशी तालुका, विशेषतः 2000 सालानंतर मुळशी प्रचंड वाढत गेला, विस्तारत गेला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामुळे प्रसिद्धीमध्ये आला. पण 2018 साली मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट आला आणि त्या चित्रपटानंतर मुळशीकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला. मुळशीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा एखाद्याने वार केले, तलवारीचा वापर केला तर ती मुळशी स्टाईल झाली, तलवारीने केक कापला तर मुळशी स्टाईल झाली, एकमेकांवरती जर का कोयत्याने वार झाले तर मुळशी स्टाईल झाली, किंवा ज्या पद्धतीने पोलिसांनी धिंड काढली तर ती मुळशी पॅटर्न स्टाईल झाली. असे अनेक शब्द अस्तित्वात आले आणि मागच्या काही दिवसापासून मुळशीकरांना याचा प्रचंड त्रास होतोय, मनस्ताप होतोय. या सगळ्यावरती मुळशीकर एकत्र आलेत आणि ते नेमकं काय म्हणतात हे आता आपण बघणार आहोत. तुम्ही किती वर्ष आले मुळशीमध्ये राहता? जन्मापासून माझा जन्मच मुळशीतला आहे. बरं. हां. आणि मग ह्या शब्दाला का विरोध आहे? या शब्दाला विरोध आमचा असण्याचं कारण म्हणजे मागे मुळशी पॅटर्न हा पिक्चर प्रवीण तरडेंनी काढला आणि तो पिक्चर आल्यानंतर संपूर्ण जनतेने, मुळशीकरांनी, महाराष्ट्राने सगळा पिक्चर पाहिला आणि तो पिक्चर पाहिल्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती झालेली दिसत नाही. अनेक कारखाने आमच्या मुळशी तालुक्यातनं या ठिकाणी निघून गेले. स्थानिक तरुणांना कुठल्याही कंपनीत जायचं झालं तर त्यांना नोकरी मिळत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये कुठलाही हाणामारीचा प्रकार घडला की सोशल मीडियावरती ते नेहमी असं दाखवतं की मुळशी पॅटर्न सारखा थरार झाला, मुळशी पॅटर्न सारखा हल्ला करण्यात आला. हे शब्द वापरल्यामुळं मुळशीमध्ये काहीतरी वेगळं घडते असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी इतका या शब्दाचा इथल्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला? हो, निश्चितच झाला. आज आम्ही सर्व तरुण वर्ग मुळशीमध्ये राहतो. उद्योग व्यवसाय असतील, नोकरी असेल, या सर्व याच्यामध्ये आम्हाला ते फेस करावं लागते. मी स्वतः एका फॉरेन कोलॅबोरेशन कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनीमध्ये काम करत असताना स्थानिक मुलांना पिरंगुडी इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या मिळत नाही. मुळशी तालुक्याचा ॲड्रेस जर आला तर कंपनीवाले कॉन्ट्रॅक्टर असतील, कंपनीचे मालक असतील, ही लोक स्थानिक मुलांना कामावर घेत नाही. बाहेरचे धुळे, जळगाव, माळेगाव, बिहार, UP इकडची मुलं म्हटली की कामावर घेतात. अनेक तरुणांना आमच्यासारखे पदाधिकारी कामाला लावू शकत नाही, याची आम्हाला खंत वाटते. याचं कारण काय तर मुळशी पॅटर्न हा पिक्चर आहे. पण मग या सगळ्याच्या बाबतीत म्हणजे या मुलांना किंवा सगळ्यांना ही माहिती आहे की या सगळ्याच्या मागे हे कारण आहे? हो, संपूर्ण मुळशी तालुक्याने आज आंदोलन पुकारलेलं आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावात तुम्ही जावा, कुठल्याही गावात जा, कुठल्याही तरुणाला विचारा, कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचारा, आमची एकच मागणी आहे. मुळशी पॅटर्न 2 हा जो पिक्चर येतो आहे त्यातलं मुळशी हे नाव काढून टाकावं. प्रवीण तरडेंनी कुठलंही नाव दिलं तरी हरकत नाही. पिक्चर आम्ही त्याचा सन्मान करू. प्रवीण तरडे आमचे मुळशीकरच आहेत. त्यांचा वास्तविक पत्ता आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मुळशी पॅटर्न पिक्चर यायच्या अगोदर मुळशीची शान हा पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही सन्मान केला होता. प्रवीण तरडे यांनी पिक्चर काढावेत, परंतु आमची त्यांना एकच विनंती आहे की आपण मुळशी हा शब्द त्यातनं काढून टाकावा, ही आमची सर्व मुळशीकरांची मागणी आहे. मग असे तुम्ही म्हटलात की म्हणजे सोयरिकी व्हायला पण त्रास होतोय हो. वगैरे. आमच्या तालुक्यामध्ये मुली देण्यासाठी आता लग्न करायचं झालं तर मुळशी तालुक्यातल्या मुलाला शक्यतो मुली मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे. एवढी परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. काय म्हणतात समोरची पार्टी? मुळशी तालुक्यातल्या मुलांना मुलगी द्यायची नाही. त्याचं कारण काय तर या तालुक्यात फार मोठी गुन्हेगारी आहे. तुम्ही शेजारी बघा, खेड चाकण असेल, रांजणगाव असेल, इथंसुद्धा गुन्हेगारी आहे. मुळशी तालुक्यातसुद्धा एवढी गुन्हेगारी नाही आहे असं मी सांगतो. मुळशी पॅटर्न ह्या शब्दाला विरोध म्हणजे चित्रपटाला किंवा कलेला आमचा नक्कीच विरोध नाही आहे किंवा नसणार पण. परंतु मुळशी पॅटर्न, मुळशीचं नाव देऊन एक चित्रपट बनवून त्याच्यामध्ये सगळं चुकीच्या पद्धतीने दाखवणं
आणि त्यातनं आमच्या दैनंदिन जीवनावरती जो काही परिणाम होतो त्यातल्या आहे काही गोष्टी खऱ्या होत्या ना त्या पिक्चरमधल्या काही घटना? अजिबात म्हणजे वास्तविकता अजिबात तशी काहीच नाही आहे. गेल्या कैक वर्षापासून मुळशी कुठल्याही आम्ही अधिकाऱ्याला विचारा, कुठल्याही कंपनीमध्ये त्यांना चांगल्या स्टाफला विचारा, तसं आमचा मुळशीचा आणि आमचा दाखवल्याप्रमाणे मुळशी पॅटर्न एकमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं तर काहीच आता तालुक्यामध्ये संबंध नाही आहे. परंतु त्यांनी चित्रपट काढावा आणि मुळशीचं नाव म्हणजे आमचं नाव बदनाम करावं तर आमचा नक्कीच त्याला कायमस्वरूपी विरोध असणार आहे. काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे खरं तर कंपन्या ज्या इंडस्ट्रीमध्ये अडचण येते. आज माझ्यासारखा एक व्यावसायिक असे अनेक व्यावसायिक तरुण युवक आहेत. व्यवसायामध्ये कन्स्ट्रक्शन लाईन असेल, प्लॉटिंग असेल, सगळ्यामध्ये जर काय एखादा मोठा इन्व्हेस्टर यायचं म्हटलं, आज आम्ही व्यवसायामध्ये देखील काम करतो आहे, राजकारणामध्ये समाज जीवनामध्ये रोज काम करतो आहे. 100% आमच्यासारख्याला अडचणी येतात. शिवाय जे आमचे इथं संबंधित आहेत त्या सर्वांनाच त्याच्या अडचणी येतात. एखादा मोठा इन्व्हेस्टर येणे झालं, आज मग एखादी मोठी इंडस्ट्री येणे झाली. आज मी पिरंगुटमध्ये, माझं जन्म पिरंगुटचा आहे. पिरंगुट इंडस्ट्री म्हणजे मुळशी तालुक्याची ओळख आहे. पिरंगुटमध्ये एखादी इंडस्ट्री किंवा परिसरामध्ये एखादी इंडस्ट्री येणे म्हणजे त्याच्यावरती ती संबंधित इन्व्हेस्टर कित्येक वेळा विचार करतो. अगदी काही फायनलाईज झालेला असेल तरी काही नंतर त्या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्यात तसं काय त्याच्या कानावरती गेल्यानंतर त्याची शहानिशा होत नाही. तो डायरेक्ट हिला प्रोजेक्ट रिजेक्ट करतो. अशा अनेक गोष्टी अनेक वेळा घडलेल्या असं. मी स्वतः ग्रामपंचायतमध्ये 10-12 वर्ष काम करतोय. मी हे अनेक वेळा असं झालेलं आहे. ही कारणं दिलेली आहेत. ही कारण प्लॉटिंग असतील, मोठे मोठे व्यावसायिक असेल, मग एखाद्या मोठे लँडची डील होणं असेल, अशा अनेक व्यवसायामध्ये प्रकार झालेले आहेत. सोयरिकी तुटतात 100%. अनेक प्रश्न असे येतात की बाबा हे काही नावं आली तर बाबा हे नाव आहे तर मग यांचं काय आहे, फॅमिलीचं काय बॅकग्राऊंड आहे, असं काय आहे का ह्या नावाला अनुसरून, असे अनेक सोयरिकीची विचारणा होते ना. आज आम्ही समाजामध्ये काम करतो, परंतु त्या बिचाऱ्या फॅमिलीचं त्याच्याशी किंवा त्या बॅकग्राऊंडशी दूरपर्यंत संबंध नाही. इव्हन आमच्या मुळशीचा त्या विषयाशी संबंधच नाही आहे. मुळशीपेक्षा किंवा मुळशीच्या जास्त इतर तालुक्यांमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये, आपण इतर जिल्ह्यांची नावं मी घेऊ शकत नाही ऑफिशियली, परंतु याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणे प्रचंड. पण तिथे अशी काही स्क्रिप्ट झालेलीच नाही ना. मग त्यामुळे त्यांचं दर्शन होत नाही, याचा अर्थ काय होते, डिस्प्ले होत नाही. परंतु इथे काही नसताना मुळशी पॅटर्न एकने अनेक काही गोष्टी आमचं विचित्र दाखवले गेलेले आहेत. माझ्या मते मुळशी पॅटर्न 2 मला माहीत नाही, म्हणजे पिक्चर अजून प्रदर्शित होणार आहे. आम्ही तर 100% मुळशीकर म्हणून एकवटलेला आहोत, होऊनच देणार नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये असणारी स्क्रिप्ट काहीतरी वाळू या विषयावरती स्क्रिप्ट आहे. आणि मला आठवते म्हणजे माझ्या लहानपणापासून किंवा इतर आमचे सगळे सहकारी असतील, आमचे स्नेह असतील, वाळू आणि मुळशी हा दूरपर्यंत संबंध नाही आहे. आणि मला असं कळतं आहे, ऑफिशियल माहीत नाही, परंतु त्या मुळशी पॅटर्न 2मध्ये वाळू ही स्क्रिप्ट आहे, वाळू माफी याच्यावरती स्क्रिप्ट असं मला माहिती आहे. ऑफिशियल मला माहीत नाही. परंतु तसं जर काय असेल तर वाळू आणि मुळशी तालुका ह्याचा आज काय एक ट्रॅक्टर पण वाळू मुळशीनं निघत नाही. हां, मग असं चुकीचं प्रदर्शित करायचं. परत तेच आम्हाला मागच्या मुळशी पॅटर्न 1च्या ठीक आहे, माझ्या सारखा कार्यकर्ता लहान असेल, परंतु त्यावेळेस देखील विरोध झाला. एवढा जरी नसून झाला असेल, एवढा त्या टोकाचा आत्ता जो आहे तो, परंतु त्यावेळेस देखील विरोध झाला. तर त्यावेळेस फक्त संबंधित जे काही दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, त्यांच्याकडून भावनिक सांगण्यात गेलं की असं काही नाही आहे, चित्रपट तुम्ही एकदा पाहून तर पहा, त्याच्यामध्ये मी चुकीचं काहीच नाही मांडलेलं. परंतु फक्त त्यातली एकच टॅगलाईन योग्य होती की बा जमीन राखायची असती, विकायची नाही. हां, परंतु ते फक्त त्या एका टॅगलाईनवरती संपूर्ण स्क्रिप्ट खपवली गेली. तो चित्रपट चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केला गेला. राज्यामध्ये जेव्हा फिरता हो, आणि जेव्हा तुम्ही सांगता, म्हणजे समजा तुमची पदाधिकाऱ्यांची मीटिंग अगदी आणि तुम्ही सांगत असाल ना की मी मुळशीचं प्रतिनिधित्व करतो, तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन कित्येक ठिकाणी बघण्याचं तर ठीक आहे की काही ज्यांना माहिती आहे तो भाग ठीक आहे, ज्यांना माहीत नाही तो डायरेक्ट म्हणतो की समजा नवीन ओळख आहे माझी, तो म्हणतो मुळशी, तर मग मुळशी पॅटर्न. मग त्याला सांगावं लागतं भाई असं काही नाही आहे. त्याला सांगावं लागतं समजून संपूर्ण, हे असं काहीच नाही आहे. तुला अजिबात चोरून लपून मुळशी द्यायची गरजच नाही आहे, तू ओपन माइंड येऊ शकतो. अशी आमची मुळशी आहे. सगळे आमच्या मुळशी, निसर्ग आहे, सगळे हां, व्यवसाय आहे, इंडस्ट्री आहे, निसर्ग आहे, एवढं मोठं IT पार्क आहे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं, सगळं आहे. परंतु चुकीची ओळख दाखवलेली आहे. हां, IT पार्कमध्ये पहिल्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे ते स्क्रॅप वगैरे काय, IT पार्क आणि स्क्रॅप, कोणाला पण एक सुशिक्षित व्यक्तीला स्क्रॅप आणि IT पार्कचा काय संबंध आहे? तिथे काय सॉफ्टवेअर आहे, येस, त्याचा स्क्रॅपचा काय संबंध? तिथं स्क्रॅप असं दाखवलं गेलेलं आहे, सगळं चुकीचं दाखवलं गेलेलं आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये, म्हणजे अनेक तरुणांना बघता, रोज भेटता, शेकडोंशी ओळख होते.
यामुळे तरुण फ्रस्ट्रेट झाले आहेत का त्यांच्या मानसिकतेवरती? कारण मुळशी पॅटर्न रिलीज होऊन बरीच वर्ष झाली आहेत, बरोबर. तेव्हा त्या लोकांची मनं अशी होती की ते जे बघतात त्याचा त्यांच्यावरती परिणाम व्हायचा. आता आपण या वयात आहोत की आपल्याला आपण विचार करतो हे म्हणजे विचार करायचा, पण तेव्हा अशा वयात होतो की ते बघता क्षणी मनात बसायचं. त्यामुळं कुठंतरी माइंडसेट बदललाय का? आणि मग अशी बोलता बोलता जे झालं की जे कोणी गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मागचं फॅन फॉलोईंग वाढायला मदत झाली का? 100% म्हणजे कसं असतं, आता ते दाखवतं चित्रपट, लहान मुलाला एखादं पुस्तक वाचून हे करणं आणि आता सध्या एखादा मूवी पाहण्यातून लक्ष देणं. मूवी पाहिलं की थोडंसं नाही 10मध्ये दोन लहान मुलांच्या एक ह्याच्यावरती तो परिणाम होतोच की त्या चित्रपटाचं अनुकरण करणं. मग त्या दोन छोट्या विद्यार्थ्यांनी त्या छोट्या मुलांनी इतर त्या आपल्या संबंधित मित्रपरिवार असेल त्या बाजूला नेणं, ह्या अशा गोष्टी काही ठिकाणी किरकोळ घडत गेला. तर मग आता त्याचा तसा विपरीत नाही झाला पाहिजे म्हणून आता आम्ही एकवटलेलो आहे. त्यावेळेस समजा त्या काही प्रमाणात त्यावेळेस झालं, पण आता ते तसं नाही झालं पाहिजे. आमचं शहरीकरण वाढत चाललेलं आहे, आमच्याकडे सर्व काही सुविधा आहेत, ते आता तर नाही झालं पाहिजे ना, आमच्याकडं नाही लागला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही ठाम आहे. त्यांनी जसं सांगितलं की शेती विकायची नसती, राखायची असती, तर आमचं त्यांना सांगणं आहे की मुळशीची अस्मिता विकायची नाही बाबा, मुळशीची अस्मिता तुला राखायची आहे. हे आमचं ह्याच्यामागचं एक हे. शेवटचा प्रश्न, तुम्हीच बोलता बोलता की मुळशी खूप वाढतंय आणि खूप डेव्हलप होतंय, दिसतंय. पुणेकर म्हणून आम्ही पण बघतोय की दिवसेंदिवस येणाऱ्या बिल्डिंग काही दिवसांनी म्हणजे पिरंगुट आणि पुण्यामध्ये काही फार अंतर राहील असं वाटत नाही, ज्या पद्धतीने हे सगळं नागरीकरण डेव्हलप होतंय. पण हे सगळं एका बाजूला असताना इथला तरुण नेमका काय करतोय, तो सध्या कसल्या गर्तेमध्ये आहे, एकतर त्याला काम मिळतंय का, जर काम मिळत नसेल तर तो काय करतो, आणि अशावेळी मग जेव्हा काही प्रमाणामध्ये पैसा आलेला असतो जागांचा या सगळ्यामधनं, त्यावेळी तरुण ज्या मानसिकतेत असतात त्या मानसिकतेत मुळशीचा तरुण सध्या अडकलेला आहे का? नाही, विचित्र मानसिकता 100% नाही. त्याच्यावरती आता आमच्यासारखे जे काही सगळे सहकारी आहेत, पैसे आलेले आहेत, चांगल्या ठिकाणी वापर होतो आहे. काही 2-5% विपर्यात जरी झालेला असेल, पण इतर ठिकाणी फॅमिली असेल, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, आमच्यासारखे सहकारी असतील, सगळे एकत्र करून बाबा तो कुठं वाईट मार्गाला नाही गेला पाहिजे असं आता त्या पद्धतीने दुरुस्ती होत सगळे काही व्यवस्थित कोण व्यवसाय करते, कोण बाकी कन्स्ट्रक्शनमध्ये. हां, असं विपर्यास होऊन देत नाही आता आम्ही प्रयत्न करतो आहे, परंतु त्याला अजून एक काहीतरी निमित्त यावं दुसऱ्या मुळशी पॅटर्ननी, म्हणजे अजून मी तेच करत पाहिजे. म्हणजे आता एखादी पिढी ट्रॅकला लागली तर परत मग मुळशी पॅटर्न टूनी परत ती बिघडवायची का? असं नाही झालं पाहिजे ना. आता 100% तो तरुण आमचा एका जागेवरती आहे, व्यवसाय करतोय. उद्या जर का तरडेंनी म्हणजे समजा नाही ऐकलं किंवा ते नाही तयार झाले, त्यांचं असं म्हणणं पडलं की मुळशी पॅटर्न हा माझा ब्रँड आहे आणि मला तो ब्रँड म्हणून मार्केटमध्ये मी एस्टॅब्लिश केला, मला त्याच्यातून पैसे येतात, समजा ते नाही तयार झाले तर मग अशा वेळी कायदेशीर काही मार्ग 100% हो. आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये जे काय तालुक्याच्या पहिल्या मीटिंगमध्ये तेच ठरलेलं आहे. जे काही कायदा आहे त्या कायद्याने सर्व जाणार आहेत. हिंसक अजिबात नाही, जे कायद्याने सर्व जाणार आहात. पण आमचा आटोकाटीचा प्रयत्न असेल की मुळशी नाव द्यावं, त्यांनी तरडे पॅटर्न नाव द्यावं ना, काहीच प्रॉब्लेम नाही. एखाद्या घराचं गावाचं नाव दिलं तर विरोध होतो. ही तालुक्याची अस्मिता आहे आमची आणि आम्ही त्या तालुक्यामध्ये काम करतो आहे, वाढलो आहे, शिकलो आहे, तिथं समाजकारण करतो आहे. त्यांनी एखाद्या कुटुंबाचं त्यांचं नाव द्यावं, काय आमचा प्रॉब्लेम नाही. मुळशीचा पॅटर्न किंवा मुळशीची ओळख ही फक्त तिथली गुन्हेगारी नाही आहे, तर अनेक वर्षापासून मुळशीला वेगवेगळ्या परंपरा आहेत. मग वारकऱ्यांसारखी परंपरा मुळशीमध्ये आहे. मुळशी धरड स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. इतकंच नाही तर कुस्तीची मोठी परंपरा मुळशीला आहे. मुळशीची केसरी कुस्तीची स्पर्धा जी आहे ती अनेक वर्षांपासून होते. इतकंच नाही तर उत्तम नैसर्गिक संपदा मुळशीला लाभलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000 सालानंतर पुणे जे वाढत गेलं, पुण्याच्या भोवतीने जो विकास होत गेला, त्याच्यामध्ये मुळशीची भूमिका खूप मोठी आहे. म्हणजे हिंजवडी माणसारखी IT ची सगळी सिटी जी आहे ती सगळी पुण्यामध्ये आली, ती सगळी मुळशीचा तो भाग आहे. इतकंच नाही तर भुगाव, भुकुमसारखी बावधनच्या पुढे येणारी ही जी सगळी गावं आहेत, यामध्ये आता एक्सटेंडेड पुणे वसलेलं आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झाल्यात, तर ते सगळा भाग जो आहे तो सुद्धा मुळशीमध्ये आहे. पिरंगुटसारख्या ठिकाणी, उरवडेसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती झालेल्या आहेत आणि हा सगळा भाग मुळशीचा आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जो मुळशी पॅटर्न पिक्चर रिलीज झाला होता, त्यावेळेस त्या पिक्चरमुळं जे आम्ही परिणाम आपल्या तालुक्यावरती झालेले पाहायला मिळालेले आहेत. खरं तर ॲक्च्युली त्या नावामुळं आपल्या मुळशीची अस्मिता पणाला लागलेली आहे. कारण अनेक ठिकाणी ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलो किंवा अनेक ठिकाणी शॉपिंगला ज्यावेळेस जात होतो, त्यावेळेस त्या पिक्चरच्या नावावरून ज्यावेळेस आपण बोलताना एखादी ओळख निर्माण होत असते, त्यावेळेस आपण सांगत असतो की आम्ही इकडून आलेलो आहे. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस मुळशी तालुक्याचं नाव सांगतो, त्यावेळेस खरं तर त्या मुळशी तालुक्याचं आमचं नाव सांगत असताना मुळशी पॅटर्न या दृष्टीने खरं तर आमच्या तालुक्याकडे पाहिलं जातं. कारण मुळशी पॅटर्न या पिक्चरमध्ये जे गुंडगिरी दाखवली आहे,
ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये सगळा दादागिरी करण्याचा जो प्रकार दाखवलेला आहे, त्यामध्ये जी युवा पिढी बदनाम कशी होत चाललेली आहे किंवा जे युवा पिढीवरती जे परिणाम होत आहेत बाहेर जे चालू आहे ते खरं तर मुळशी तालुक्याचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध नाही आहे, तरी पण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. त्यामुळं खरं तर आमच्या युवा पिढीवरती परिणाम होतो आहे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तालुक्याच्या आपण सांगू शकतो की बाबा आमचा तालुका वारकरी संप्रदायामध्ये चांगला आहे किंवा ज्या कुस्तीगीर संघ जो आहे आपला कुस्ती, ह्या कुस्तीसाठी आपल्या तालुक्याचं खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर मुळशी तालुक्याचं नाव आहे. मामासाहेब मोहोळ हे सुद्धा मुळशी तालुक्याचेच आहेत ज्यांनी महाराष्ट्र केसरी चालू केली. खरं तर चांगल्या गोष्टी अशा अनेक आहेत आपल्या तालुक्याबद्दल, त्या गोष्टी दाखवणं खरं तर गरजेचं आहे. अशा या चुकीच्या गोष्टी दाखवून आमच्या तालुक्याची अस्मिता पणाला लावणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खरं तर या ठिकाणी आवाज उठवला आहे. काय नेमकी सगळी भूमिका आहे ज्या पद्धतीने मुळशी पॅटर्न येतो? तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा लोकांशी बोलता, काय लोकांचं म्हणणं असतं? लोकांचं म्हणणं हेच असतं की तुमच्या तालुक्याला फक्त गुन्हेगारीचीच पार्श्वभूमी आहे का? तर असं नाही आहे. आमच्या मुळशी तालुक्याला फक्त गुन्हेगारीचीच पार्श्वभूमी नाही आहे, तर आमचा वारकरी संप्रदायाची दिंडी देखील आहे, आमचं कुस्तीत देखील नाव आहे. असं विविध क्षेत्रात आम्ही अग्रेसर आहोत. म्हणजे शेतीच्या बाबतीत म्हणसाल तर मुळशी तालुका हा कृषी संपन्न आहे. मुळशी पॅटर्न या नावाला ठामपणे विरोध आहे. कारण आमचा मुळशी तालुका हा पारंपरिक वारकरी संप्रदायाने भरलेला आहे. तर विनाकारण ही असे गुंडगर्दी किंवा गुन्हेगारी चालते हे खरंच बदनाम करू नये. मुळशी पॅटर्न या पिक्चरमध्ये दाखवतात की तलवारीने केक कापतात, रस्त्यावरती DJ लावतात, पार्ट्या करतात आणि लहान मुलांवरती किती परिणाम होतात. पिक्चरमुळे लोकांना बघून हे खरं वाटायला लागले आणि खरंच आमचा तालुका असा नाही आहे. विनाकारण उगीच आमच्या तालुक्याला बदनाम करू नये. कारण भात शेती म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण पैलवानही खूप आहेत आमच्या ह्याच्यामध्ये आणि शेतकऱ्यांनी पारंपरिक ह्यांनी भरलेलं आहे. या पिक्चरमुळे आमच्या मुळशी तालुक्याचं नाव खूप खराब होते, बदनाम होते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे नाही थांबलं तर आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू, हे आमचं म्हणणं आहे. आत्ता जी प्रवीण तरडेंची मुलाखत झाली होती ॲक्च्युली, की त्या मुलाखतीमध्ये ते बोलले होते की बाबा आता देऊळ बंद झालेलं आहे, तर देऊळ बंद 2 आला. देऊळ बंद 2 झाल्यानंतर तुमचा आता पुढचा पिक्चर कोणता आहे की 2 वर्षाला तुम्ही पिक्चर काढता, तर तुम्ही आता कुठल्या पिक्चरला खरं तर प्राधान्य द्याल? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुळशी पॅटर्न 2 खरं तर मी जास्त त्याला प्रायोरिटी देतो. आणि त्यामध्ये खरं तर त्यांनी असं बोललं होतं की बाबा एक घर घेण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की बाबा भिंतीच्या वाळूची त्यामध्ये खरं तर ती गोष्ट आहे, स्टोरी आहे, वाळू माफिया, ज्याचा मुळशी तालुक्याशी काहीच संबंध नाही आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण प्रत्येक ठिकाणी मुळशी तालुका जर त्या गोष्टीशी रिलेट करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही हे टायटल देताना पूर्णपणे विचार करावा. त्यामुळे आमचा पूर्ण मुळशीकरांचा, माझ्या मुळशी तालुक्यातील सगळ्या महिलांचा पूर्णपणे ह्या मुळशी पॅटर्न 2 पिक्चरला विरोध आहे. त्याचा परिणाम काय होतो? म्हणजे बघा, मगाशी मी काही लोकांशी बोलले, त्यांनी पण तेच सांगितलं की लग्न जमणं, मुलीचं लग्न होणं, मुलाचं लग्न होणं, याच्यावर काही फरक पडतो? चर्चा होते? 100%. कारण ज्यावेळेस ह्या सगळा पिक्चर निघाल्यानंतर म्हणजे तालुक्याकडे बघायचा ॲक्च्युली दृष्टिकोन बदलला. त्यामुळे युवा पिढीवरती परिणाम होत गेला. युवा पिढीवरती परिणाम म्हणजे ज्यावेळेस स्थळ जातात, अनेक गावं अशी आहेत की त्या ठिकाणी मुली देतच नाही आहेत. जुने गुंडगिरी जी झालेली ज्यांची आडनाव आहेत, त्यामुळे त्या भागामध्ये आता तो 1% प्रकार राहिलेला नाही आहे. पण फक्त जुन्या हिस्ट्र्यांवरून जर तिथं मुली दिल्या जात नसेल किंवा इथून पुढेही जर तरुण पिढीचं या गोष्टींमुळे जर नुकसान होत असेल तर हे कुठंतरी चुकीची गोष्ट आहे ना. त्यामुळे युवा पिढीवरती परिणाम होतो आहे, नोकरी लागण्यासाठी सुद्धा परिणाम होतो. शहरीकरणच्या जवळ आहे आमचा तालुका, त्यामुळे शहरामध्ये सुद्धा तालुक्याचं ज्यावेळेस नाव घेतलं जातं नैराश्यात जाते अशामुळे. 100%. कारण समोरून जर निगेटिव्हिटी कंटिन्यू येत असेल त्यामुळे युवा पिढीवरती 100% त्याचा परिणाम होतोच ना. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण तालुक्याच्या अस्मितेचा जो प्रश्न आहे, कारण आज अनेक गोष्टी अशा आहेत की आपण तालुक्यासाठी चांगल्या गोष्टी आपण तालुक्याच्या दाखवून तालुक्याचं नाव कसं होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे का तालुक्याचं नाव कुठे कमी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, याचा खरं तर प्रवीण तरडेंनी विचार करायला हवा. या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एखादी चांगली ओळख बनवण्यासाठी कष्ट करायला अनेक वर्ष जातात आणि एखादी वाईट गोष्ट, एखादा वाईट ठपका लागण्यासाठी एखादा प्रसंगसुद्धा पुरेसा असतो. पण ती वाईट गोष्ट पुसून पुन्हा एकदा नव्याने चांगली ओळख करण्यासाठी त्याहून अधिक काळ लागतो. मुळशीचं सध्या ते झालं आहे. तुम्हाला सगळ्यांना याबाबत काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच थिंक TV लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.